हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली कुणाल नाईक, स्वप्नाली क्रिएट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोकणातली एक रानभाजी दाखवणार आहे. मोस्टली मे महिन्यात किंवा जून महिन्यात पहिला पाऊस आला की ही रानभाजी सर्रास रुजून येते आणि हे कोंब असतात. तुम्हाला दाखवते बघा, ही आहे. हे बघा, हे कोंब आहेत ना जमिनीमध्ये, हे असे रुजून येतात असे. मग आपण त्यांचा देठ कापून, हे असे कापून आपण आणतो घरी. हे बघा, हे असं कव्हर असतं त्याच्यावरती. पूर्ण दिसतंय ना व्यवस्थित? लांब ना, पूर्ण दिसलं पाहिजे. तो पण दिसू का? नाही, मी नको. हे बघा, हे असं क्लीन करायचं. हे बघा, ह्याच्यातमध्ये हे 3 पार्ट असतात. हे येलो आणि हा वरचा. आपल्याला हा भाग घ्यायचा नाहीये, कारण ह्या भागाला खाज असते. मग आपण सोलून हा असा अलगद तोडायचा आहे. हे बघा, आता हा माझ्यातून तुटला आणि असा तोडायचा आहे. परत एकदा अजून दाखवते. हा असा ओपन करायचा. हे बघा, हे कवरिंग असतं. हे बघा, ओके. हे बघा, हा भाग आपल्याला घ्यायचा नाहीये, हा भाग घ्यायचा आहे. हा तोडला, ह्याच्यात एकही दाणा ह्याच्यातला घ्यायचा नाहीये. हा मी क्लीन केला. हे बघा, ठेवलं. हे बघा, क्लीन केल्यावर हे असे दिसतात. दाखव सुद्धा इथे लांबणा घे जरा. हे असे दिसतात. आता आम्ही हे सगळे क्लीन करणार आहे आणि ही भाजी कशी करतात याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. ही भाजी खूप छान लागते आणि ही भाजी फार कमी लोकांना माहिती आहे की ही करतात, आणि कोकणातल्या बऱ्याच लोकांना ही रानभाजी माहिती नाही आहे. तर जेव्हा केव्हा तुम्हाला हे कोंब तुमच्या गावी दिसतील तर तेव्हा नक्कीच तुम्ही हे काढून त्याची भाजी नक्की ट्राय करा. खरंच खूप छान भाजी लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे साफ करून झालेत आमचे शेवरे. आमचे हे शेवरे साफ करून झालेले आहेत. ते साफ केल्याच्या नंतर आतमध्ये ना हे 4 कलर मध्ये दिसतात. हा येलो, हे बघा, हे 4 कलर आपल्याला दिसतात. त्यामुळे हे 4ही कलरचे आपल्याला शेवरे त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आता हे सगळे शेवरे निवडून झाले. त्याला मी आता स्वच्छ पाण्याने धुणार आहे. हे शेवरे आता साफ करून झालेत, पण साफ करताना हाताला खाज येते तर घाबरायचं नाहीये. खाज आली तर आपण कोकम किंवा कोकमाचा आगोळ असतो तो हाताला चोळायचा, त्याने खाज लगेच जाते. आता मी हे धुवून घेते. स्वच्छ धुवून झाले, नितळून घेऊया आणि मग आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया. मग आपण त्याला व्यवस्थित कापायचं. बस झालं. बंच करायचंय. बंच करून झाला. आता खाली घे. बंच करून झाला. जवळ घ्या. आता जवळ दिसतोय ना? एकदम बारीक बारीक पातळ कापायचंय. हे बघा, मी हे शेवरा आता हे कापून असं दिसतं, कापून झालंय. आणि त्याच्यामध्ये मी आता ही एवढ्या साईजची कैरी कापून टाकणार आहे, कारण ही आंबटपणामुळे शेवऱ्याला अजून खूप छान चव येते. आणि ह्या भाजीला शेवरा हे असं म्हणतात. आता हे शेवरा आहे ते मी या कुकरमध्ये घालते. आपल्याला याच्या जवळपास 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या, कारण जेणेकरून ही भाजी अगदी मस्तपैकी नरम झाली पाहिजे. जसं आपण अळूचं फतफद करताना कसं हे करून घेतो, अळूला आपण चांगल्या शिट्ट्या काढून घेतो, तसंच आपल्याला हे करायचं आहे. हे आता मी पूर्णपणे घेते. आपण चांगलं घालूया हे सगळं. आणि हे आता कैरी, जी आपण एक कैरी कापली होती, ही पण त्याच्यासोबत टाकायची आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि त्याच्यामध्ये हे 1 ग्लास पाणी ओतायचं आहे. अजून 1 ग्लास पाणी टाकते आणि अजून 1 ग्लास. असं टोटल आपल्याला हे 3 ग्लास मी पाणी टाकलंय. कुकरचं झाकण आपण लावून घेऊया आणि याच्या आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या करायच्या. गॅस थोडा मी मीडियम वरच ठेवते, कारण पाणी टाकलंय आपण, तर शिट्टी होत असताना परत त्याच्यावरती पाणी सगळं बाहेर यायची शक्यता असते. ठीक आहे, याच्या आता 7 ते 8 शिट्ट्या होऊ दे. आपण थोडं वेट करूया. शिट्ट्या झालेल्या आहेत. 7 ते 8 शिट्ट्या मी केलेल्या आहेत. गॅस बंद केला. आता कुकर थोडा थंड होऊ दे, मग आपण पुढची प्रोसिजर करूया.
आता ह्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. हे बघा, एक मिनिट. सगळं असं दिसतं. आणि आपला हा स्मॅशरने आता त्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचंय. जेवढं चांगलं त्याला आपल्याला घोटता येईल तेवढं घोटून घ्यायचंय. वर आता मी भांड तापत ठेवूया. गॅस चालू करून घेते. मी हे ऍक्च्युली मोस्टली मातीचं भांड वापरते. हे आम्ही आमच्या सावंतवाडीला गेलो होतो तेव्हा तिथून हे भांड आणलं होतं. अतिशय खूप छान उपयोग होतो. जेव्हा मला कोकणातले कुठले पारंपरिक पदार्थ करायचे असतात तेव्हा मी या भांड्याचा वापर करते. भांड तापलेलं आहे. एक आणि हे 2 टेबलस्पून तेल घालायचंय. थोडंसं अजून एक्स्ट्रा ऍड करते. बघा, तेलाला चांगले बुडबुडे आलेले आहेत. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा, 1 आणि 2 चमचे मोहरी. हे बघा, तेल पण चांगलं तापलंय, मोहरी पण तडतडायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात मी जराशी 2-3 कढीपत्त्याची पानं. गॅस कमी करते. आणि मी या लसणीच्या 15 ते 20 पाकळ्या, म्हणजे छोट्या छोट्या त्या म्हणून मी जरा जास्त घेतल्या, 25 पाकळ्या घेतल्या आहेत. ही लसूण आहे ती मी टाकते. याच्यात लसूण जरा जास्तच लागते. लसणीचा सगळा स्वाद असतो ना तो त्याच्यामध्ये उतरतो. खूप छान लागतं. गॅस मी थोडा कमी केला. एवढा सुंदर सुगंध येतोय याचा. लसूण छान परतून घ्यायची आहे. लसूण पण छान भाजली आहे. आता मी याच्यामध्ये हिंग टाकते. गॅस कमी केलाय जरा, आपलं हिंग करपायला नको म्हणून. नंतर आपल्या तिखट, आम्हाला ऍक्च्युअली थोडंसं तिखट आवडतं. मग मी हा 1 आणि हा 2 चमचे मी आणि थोडंसं अर्धा आमचा मालवणी मसाला टाकते. जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट टाका आणि त्याच्यावरून 1 चमचा गरम मसाला टाका. काही हरकत नाही, ते छान होतं. मी गॅस कमी केलाय कारण आपल्याला मसाला करपवायचा नाहीये. हे बघा, मसाला पण खूप छान भाजला गेलाय. नंतर माझ्याकडे मी हे वाटण करून घेतलंय. हे आमच्या कोकणी लोकांमध्ये कांदा आणि खोबरं भाजून, सुकं खोबरं आणि कांदा भाजून त्याचं एक तयार मिश्रण केलेलं आहे. हे मिश्रण, ते मिश्रण मी थोडंसं अगदी वाटून घेतलंय पाणी घालून. मस्तपैकी मिश्रण मी वाटून घेतलंय आणि मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव करायचंय. हे बघा, मसाल्याला आता तेल सुटलंय. सुंदर असं, जास्त नाही वाटण घालायचंय, जरासच वाटण घालायचंय आपल्याला. तुम्हाला अंदाज आलाच असेल. हे बघा, आता आपलं हे आपण हे स्मॅश केलेलं हे आहे ते त्याच्यात घालायचंय. शेवऱ्याच्या भाजीचं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचंय सगळं मिश्रण. गॅस हे सगळं फास्ट गॅसवरच करायचं. हे काय इथे काही करपायची वगैरे असं काही हे नाहीये. झालं की याच्यामध्ये आपण घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातलंय. मीठ थोडंसं बेतानेच घाला कारण आपण आंबा पण घातलाय, आंब्याचा आंबटपणा पण आहे त्याच्यामध्ये. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आणि याला आता फास्ट गॅसवर कमीत कमी 10 मिनिटं आपण ह्याला उकळायला ठेवायचंय. आपण पुन्हा हे 10 मिनिटांनी चेक करूया. आपण पुन्हा हे 10 मिनिटांनी चेक करूया. आणि ही भाजी ना आपण भाकरी सोबत खाऊ शकतो, भातासोबत खाऊ शकतो. खरं तर आम्ही काय करतो, जर आपल्याला उद्या खायचं आहे तर आम्ही आदल्या दिवशी रात्री ही सगळी तयारी करून ठेवतो आणि रात्री हे शिजवून ठेवतो आणि गावी चुलीवरती गरम करून करून त्याच्यातला पूर्ण असा मस्त त्याचा एक ना स्वाद त्या भाजीला वेगळाच येतो. म्हणजे ती भाजी अर्थात रात्री करून सकाळी खायची.
अशी म्हणजे अर्थात ती शिळी भाजी खायची असं असतं. तर आम्हाला तरी तशीच आवडते. तुम्ही अशी फ्रेशही करून खाऊ शकता आणि भाकरी आणि भातासोबत ती भाजी अतिशय उत्तम लागते. तर ही रेसिपी तुम्ही खरंच नक्कीच ट्राय करा. आपल्या कोकणामध्ये ना अशा विविध प्रकारच्या भाज्या येतात आणि प्रत्येक सीझन नुसार ना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या खूप साऱ्या भाज्या येतात. मला जशी एक एक माहिती पडेल तसं मी तुम्हाला सांगत जाईन. आणि तुम्हाला जर ही रेसिपी जर नवीन वाटली असेल, काहीतरी नवीन तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळाली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलात की खाली ते बेल आयकॉन असतं ना, त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि हे मी खूप मेहनत करून ही भाजी आहे. माझ्या वडिलांनी गावी जाऊन रानामध्ये जाऊन हे कोंब आहेत ते अक्षरशः निवडून निवडून आणलेले आहेत. तर ऑफकोर्स त्यांची मेहनतही आहे. हा, गावच्या भाज्या शोधायला आपल्याला मेहनत तर खूपच लागते. पण काय, मेहनतीचं फळ नेहमीच आपल्याला चांगलं मिळतं. आणि ही भाजी तुम्ही खाल ना, तुम्हाला प्रचंड आवडेल. ही माझं माहेर आहे, फणसगाव आहे. फणसगावामधली A to Z लोकांना ही भाजी अतिशय आवडते. म्हणजे आमच्याकडे अक्षरशः वाट्याला येत नाही. पण हे जेव्हा मी तुळसगावी म्हणजे माझं सासर तिथे गेले तेव्हा बघितलं तर ही भाजी त्यांच्याकडे कोणी खातच नाही. तेव्हा मला ही यार भाजीची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. अक्षरशः रस्त्याच्या कडेला जाताना ते शेवरे अक्षरशः, आणि जे शेवरे येतात ते एकाच ठिकाणी 7-8 असे त्याचे कोंब रुजून येतात. अक्षरशः रस्त्याच्या कडेला आहेत आणि मला आश्चर्य वाटलं की अरे, इकडच्या लोकांना काय कदाचित ही रेसिपी माहितच नाहीये म्हणून कदाचित ही भाजी त्यांना माहिती नाहीये. सो ही तुम्ही खरंच ट्राय करा. खूप छान भाजी आहे. साफ करणं, ही भाजी साफ करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला ते सगळं दाखवलं आहे. एकही स्टेप त्याच्यातली मिस करू नका, तर मग भाजीची चव तुमची बिघडू शकते. सो तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा. 10 मिनिटं होत आली आहेत. आपण भाजीला मध्ये मध्ये चेक करत राहूया. ही बघा भाजी कशी शिजते, त्याची वाफ कशी येते. हे बघा, सुंदर. वाव, एवढा घमघमाट सुटलाय ना. चांगलं घट्ट पण झालंय. आपण त्याला अजून गॅस कमी करून त्याला छान शिजायला ठेवूया. आणि बघा जरा ते विरघळलं पण आहे. मला ना जरासं ते आंबट हवंय म्हणून मी त्याच्यामध्ये अजून एखाद दुसरं कोकम टाकायचा विचार करते. हे बघा मला थोडंसं आंबट हवंय म्हणून मी हे एवढीशी जराशी कोकम टाकते. छोटीशीच आहे, त्याला अजून थोडा स्वाद येईल. आणि पुन्हा आपण याला कव्हर करून घेऊया. हे अजून एक 5 मिनिटांमध्ये आपली भाजी होऊन जाईल. आता 10 मिनिटं अजून झालेली आहेत कमी गॅसवरती. हे बघा, ही थोडीशी आपण रसदारच ठेवली आहे भाजी. थोडी ग्रेव्ही अशी पातळशी, म्हणजे आपण भाताबरोबरही खाऊ शकतो आणि भाकरी बरोबरही खाऊ शकतो. ही झाली किती छान अशी काय म्हणतात त्याला, डिझॉल्व झाली ही भाजी. खूप मस्त. 5 मिनिटं झालेली आहे. आपली भाजी रेडी आहे. तुम्ही हे गरम गरम भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.